लोग कहते हैं कि सोना तप के निकलता है, लेकिन सोना हमेशा तपता ही रहे तो किस काम का. असा डायलॉग म्हणत एक अभिनेता आपले डोळे पुसताना एका इंटरव्ह्यूमध्ये दिसला होता. त्याच इंटरव्ह्यूमध्ये तो पुढे म्हणाला की आलिया भट महेश भट यांच्या मांडीवर खेळत असताना मी स्ट्रगल करत होतो आणि आलिया आज एक मोठी अभिनेत्री झाली आहे तरी देखील मी स्ट्रगलच करत आहे. हे सांगताना तोच अभिनेता भावूक झाला होता. या दोन्ही वाक्यावरून या अभिनेत्याचा स्ट्रगल किती खडतर राहिला असेल याचा अंदाज येतो. ही दोन्ही वाक्य अनेकांच्या मनाला लागून गेली आणि ही वाक्य बोलणारा अभिनेता होता विनीत कुमार. स्ट्रगल करता करता विनीत कुमारच्या करिअरमध्ये ती भूमिका आलीच ज्याची तो वाट पाहत होता. ती भूमिका म्हणजे छावा चित्रपटातील कवी कलश यांची भूमिका. डॉक्टर विनीत कुमारचा अभिनयातील प्रवास कसा राहिला आहे याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओमधून. मूळचा वाराणसीचा असलेल्या विनीत कुमारचा जन्म 1978 मध्ये झाला आहे. सुरुवातीपासूनच विनीतला सांस्कृतिक कार्यक्रमात काम करण्याची उत्सुकता होती. मात्र त्याचबरोबर त्याला खेळात देखील रस होता. तो राष्ट्रीय पातळीवर बास्केटबॉल पण खेळला आहे. विनीतला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं, पण काही कारणांमुळे त्याला ॲडमिशन घेता आलं नाही. त्यानंतर त्याने आयुर्वेदात MD ची पदवी मिळवली. मात्र अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा त्याला स्वस्थ बसून देत नव्हती. त्यामुळे विनीतने सेफ आणि चांगल्या पगाराची डॉक्टरची नोकरी सोडून दिली आणि स्ट्रगल करण्यासाठी मुंबईला आला. राहायला मुंबईमध्ये घर नसल्याने विनीत लपून छपून एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर राहायचा आणि वॉर्डन आल्यानंतर तिथून पळून जायचा. त्यानंतर विनीतने सुपरस्टार टॅलेंट हंटमध्ये भाग घेतला व त्याने हा शो देखील जिंकला. त्यानंतर विनीतने महेश मांजरेकर यांची भेट घेतली आणि मांजरेकर यांनी विनीतला पिता सिनेमात रोल दिला. हा सिनेमा फ्लॉप झाला. त्यानंतर काही काळ विनीतने महेश मांजरेकर यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यानंतर विनीतने दिग्दर्शन सोडून पुन्हा अभिनयाकडे लक्ष केंद्रित केलं. त्यानंतर विनीतला महेश मांजरेकर यांनी सिटी ऑफ गोल्ड आणि मी शिवाजीराजे भोसले बोलतो या सिनेमात काम करण्याची संधी दिली. या सिनेमांनंतर विनीत हा दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना भेटला. अनुरागने देखील गँग्स ऑफ वासेपूरमध्ये विनीतला दानिश खान या पात्रासाठी कास्ट केलं. त्यानंतर अनुरागच्या बॉम्बे टॉकीज आणि अगली सिनेमात विनीत दिसला होता. एवढं करून देखील विनीतला म्हणावा तसा रोल मिळत नव्हता. त्याची बॉलिवूड इंडस्ट्रीवर छाप सोडून जाईल असे पात्र विनीतच्या वाटी येत नव्हतं. त्यानंतर त्याने स्वतः एक स्क्रिप्ट लिहिण्याचा निर्णय घेतला. मग त्याने व त्याच्या बहिणीने मिळून मुक्काबाज या सिनेमाची कथा लिहिली. वर्षानुवर्ष विनीत मुक्काबाजची स्क्रिप्ट घेऊन वेगवेगळ्या ऑफिसमध्ये फिरत होता. मात्र कोणताही दिग्दर्शक त्याच्यासोबत काम करण्यास तयार नव्हता, कारण या सिनेमामध्ये विनीतला स्वतःच मेन लीड ॲक्टरचे काम करण्याची इच्छा होती. मात्र त्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यप हा विनीतसोबत काम करण्यास तयार झाला. मात्र विनीतला या सिनेमासाठी बॉक्सिंग शिकण्याची अट अनुरागने घातली होती. विनीतसमोर पुन्हा एक प्रश्न उभा राहिला, तो म्हणजे बॉक्सिंग शिकण्यासाठी पैशाचा. मात्र विनीतने घरातील सर्व फर्निचर आणि टीव्ही विकून जमतील तेवढे पैसे घेऊन पटियालाला पोहोचला. बॉक्सिंग शिकण्यासाठी तिथे त्याने 1 वर्ष मेहनत घेतली. मुक्काबाज शूट होऊन प्रेक्षकांच्या भेटीला थिएटरमध्ये आला. मात्र प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवल्याने हा चित्रपट फ्लॉप झाला. विनीतच्या पदरी पुन्हा निराशा पडली. मात्र या चित्रपटातील भूमिकेमुळे विनीतला ओळख मिळाली. त्यानंतर विनीतने दासदेव, सांडकियाक, आधार व त्याचबरोबर आत्ताच आलेल्या सुपर बॉय ऑफ मालेगाव या चित्रपटात काम केलं. मात्र एवढं काम करून देखील करिअरमध्ये ड्रीम रोलची वाट विनीत पाहत होता आणि तो त्याला मिळाला छावा चित्रपटातील कवी कलश या भूमिकेमुळे. इतक्या वर्षात हवी असणारी ओळख कवी कलश यांच्या भूमिकेमुळे विनीतला मिळाली आहे. मंडळी, विनीतच्या डॉक्टर ते अभिनेता या प्रवासाबद्दल आणि त्याच्या आयुष्यातील स्ट्रगल व त्याचबरोबर छावा या सिनेमातील कवी कलश यांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.